सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या ब्लॉगमध्ये। तर तुम्हाला आपला थंबनेल बघून कळलंच असेल की आज आपला कर्नाटक दौरा आहे। तर खूप एक्सायटेड आहे आपण। आपला कर्नाटक दौऱ्यासाठी आपला गोरेगाव म्युझिशियनचा पहिला दौरा असेल, एकदम लांबचा। तर त्यासाठी खूप पुरं एक्सायटेड आहे। तर आज दिवसाची सकाळ झाली, आता आपल्याला 10:30 किती वाजले, 10 वाजलेत, 10:30च्या टाईम। आपण जायच्या आधी आपल्या स्वामींच्या मठात जातोय, त्यासाठी बघू शकता सर्व रेडी होऊन आलेत। आता आपण जाऊया, आधी स्वामींचं दर्शन घेऊया मठात। आज गुरुवार आहे, तर तिकडे सुरुवात स्वामींच्या देवळात जाऊन करूया। सकाळची आपली सुरुवात मठात जाऊन करूया। तर चला निघूया, आपण भेटू डायरेक्ट मठात। चला आता मित्रांनो, आता आपण मठात पोचलेलो आहे। मठात पटपट दर्शन घेऊ आणि जाऊया। आपला टेम्पो पण उशीर झाला, एकदा आपल्याला 10:30ला निघायचे, 15 मिनिटं उरले। तर चला आता दर्शन घेऊन भेटू। चला तर मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे स्वामींचं। आपलं सुखरूपपणे सर्व पूर्ण नीट येऊन दे, जसे जाते तसे आपण बोललो आहे स्वामींना की कुठला पुराणला काय होऊ देऊ नको, जसे जातो तसे येऊन दे। आपला प्रवास आत्तापासून सुरू होतोय। आता जाऊ डायरेक्ट इथून कुर्ला स्टेशनला आपली ट्रेन आहे। इथून टेम्पोमध्ये सामान पोचवू आणि तिथून आपली एकची ट्रेन आहे। तर चला आता निघूया आता इथून आपण मठातून, मग तुम्हाला भेटू। तर टेम्पो पण आलाय, आता सामान सोडवायला घेऊया। आपल्या आधीच उशीर झालाय, सर्व एकदम रेडी होऊन आले। आणि आपल्या भावाचा बर्थडे आज, या भावाचा बर्थडे आहे। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। चला आता निघूया आपण पण। आता सामान आता थोडं बाकी आहे, ते घेऊन जाऊया आपल्या पण घरी। ड्रम आणि आपली बॅग घ्यायची आहे जी कपड्याची आहे, आणि मग भेटूया डायरेक्ट। चला आता मित्रांनो, आता आपण निघालो इथून आता ट्रेनला लोकमान्य ट्रेन स्टॉपला जायचं आपल्याला। बघू शकता तुम्ही सर्व आलेत। बैठ जाएंगे अरे हाँ भाई। चला गाणगापूर दौरा, चला। चला तर मित्रांनो, आता स्टेशनवर पोचलो आपण। पटपट सामान उतरा आणि निघूया आपण। एक तर उशीर झाला आपल्याला, तिची आपली एकची ट्रेन आहे। आणि आता किती वाजले, 11:15 झालेत। लगेच आपण सामान हे करून निघूया। चला भेटू आपण सामान हे करून। अरे मग घेतलंय ना, नाही नाही मित्रांनो, त्यातून बॅग आहे, परत कीबोर्डची बॅग आहे, असं काय नाही। घेतोय फक्त काय नाही, सामान सर्व एका हाताने खेचतोय फक्त। आणि आम्ही इकडे बघू शकता किती कष्ट आर्टिस्ट आहे, कष्ट हे सर्व कष्ट केले तरच आपला तरक्की होईल। छोटे जी ते स्वागत। आपण पटकन निघूया, एक तर आपल्याला आधी उशीर झाला यायला, टेम्पोने आपला ट्रॅफिक जाम होती फुल। तर लगेच सामान हे करून भेटतो। चला शेवटचे 4 माणसं आम्ही राहिले, बाकी आम्ही वाटतं इथेच राहणार आहे सामान हे करत। लोकमान्य टर्मिनल आपली इथून ट्रेन आहे मित्रांनो। चला तर जाऊया लगेच। कुठे गेले लोक?
मित्रांनो आपली ट्रेनमध्ये आलो आपण एकदम फुल धावपळ करत आलो. तुम्ही बघितलंच असेल ट्रेनमध्ये आलो आता बसलो आहे. हेच बघ ॲडजस्टमेंट करत आहेत. सीट आपले मागे पुढे तसं S2 S3मध्ये असं आहे. त्यामुळे जरा ॲडजस्टमेंट करतो. जस्ट ट्रेन चालू आली. काय ते होते ते बघूया. असं काय होते ते बघूया. नंतर भेटतो आपण डायरेक्ट. आपला आधी सेटल होऊया सर्व. आता आम्ही आलो आहे ट्रेनमध्ये. ट्रेन पण चालू झाली आहे. बघू शकता तुम्ही ट्रेन चालू आली आहे. तेच आता बघू मग भेटतो. तुम्ही आता ॲडजस्टमेंट होते तर नंतर भेटू. चला थोडं आता मच्छू आपण ते बघायलाच तुम्ही ब्लॉगमध्ये बघून जा. झालं की आता आपली सीट अलग अलग आहे. C2 मध्ये अर्धे आणि C3 मध्ये अर्धे. तर C3 आपण 6 जण आलो आहे. आहे तर कर यार ब्लॉगच. तर आपण C3 मध्ये आपण आलो आहे. 1 2 3 सुरेशजी पण आले. S2 मध्ये आहेत. चाललो आपण याच नावावरती गाणगापूर दौरा. आणि हे दोघे पण आहे तिथे. गोमुजी तिकडे पण जातात. आपल्याला बसूनच आहे तर आपण जाऊया तिकडे पण एक फेरी मारूया. बाकी आहे निवांत चाललंय. आता बघूया कसं काय होत आहे. तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये बनवून येतात. चला येत आहे का तुम्ही येता का. मध्ये केली का जाऊन जा. ढोल मच गया शोर देखो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता का साईला बोलवलं तर साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्याने आज्ञा मला मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता का साईला बोलवलं तर साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्याने आज्ञा मला मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता का. तो रामनवमीचा सण आला हो आला. मार्ग निघाला आज पायी शिर्डीला. हो रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाला आज पायी शिर्डीला. चरणा बोलवलं धनुसाईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता का मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता का. वाट सरली प्रीती भक्तांनी सारी. भगवे झेंडे फडकली त्या हो अंबरी. वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी. भगवे झेंडे फडकले त्या हो अंबरी. म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला मी निघालो. तुम्ही ये गाणे अवघा आनंदी आनंद. श्रावण बाळा संग सारे भजनी नोंद. नाचले गाणे अवघा आनंदी
चोरीचा मामला रंगमी
तुला बेलाची आव तुला बेलाची बेलाच्या नाची ए बोला शंकरा ए बोला शंकरा ए बोला शंकरा बेलाच्या मानाची You said never let me go. 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 You said असं नको बघू अहो येते मला लाज गेला शिंगाराज घातलाय साज ए नकरे वाली कुठे निघाली घालून साडी घाल गुलाबी पागल कर दे तुझी मोर देशी चाल पागल कर दे तुझी मोर देशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी माझी राजा फोटो माझा काढ जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है कोई जन्नत की हूर नहीं मेरे कॉलेज की तक एक लड़की है मेरे कॉलेज की एक लड़की है अंगारों का अंबर सा लगता है लगता है मेरा तू भी गाएगा मजा ले रहे थे पीछे अंगारों का अंबर सा लगता है मेरा चलो कहाँ से आया मैं उड़ान मैं उड़ान
कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आहे. बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी निशेला टॅटू ना गोंधलं. आता भरून आलो या, आता भरून आलो या, लय दुरून आलो या, गाडी भरून मारून आलो या, आणि उठता जोरात रंगात आलो या. झाले मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आता आपण किती धमाल केली ते. सर्व फुल एन्जॉय करत होते, सर्व गाणं वगैरे गाऊन सर्व फुल धमाल करत होते. तर आता सर्व धमाल करून थकले तर तुम्ही सर्व झोपायचं आहे तिथे. थोडा आता 1-2 तासाचा रेस्ट घेऊया. आता किती वाजले? 6 वाजलेत. आपल्याला 11:30ला पोचणार आहे आपण त्या स्टॉपवर, आपल्या लोकेशनवर वाडाचा हा स्टॉप. तिथे 11:30ला पोचणार आहे. तर त्याआधी 1-2 तासाची झोप घेतो जरा. तर चला झोपूया, मग नंतर भेटू आपण डायरेक्ट आता आराम करूया आपण आणि मग नंतर भेटू तुम्हाला. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. अशीच धमाल आपली पुढे चालत राहणार आहे. आता 3 दिवस आपला आहे दौरा, तर असा ब्लॉग बघत जावा, फुल एन्जॉय आहे. चला लाईट पण बांधायला, आता झोपतो. चला बघू शकता खूप घाई आहे. आम्ही जायचं पेमेंटचा हातमारला थोडा उतरवायला की 5 मिनिटच थांबणार आहे स्टॉपला. त्यामुळे आपल्याला जे काय ते ताबडतोब याच्यामध्ये काय नाही ना बाकी. नाही काय तर तेच सामान उतरू आणि मग भेटूया. चला तर मित्रांनो, आपला आता स्टॉप यायला 15 मिनिटं आले. लोकल आपण आलोय आता सामान घेऊन. आपला आले सर्वसामान्य माणसं आहात आपण. 10 मिनिटं स्टॉप येईल आपला, आपण उतरूया असं आपल्याला टीसीने सांगितलं. आपला स्टॉप आता 10 मिनिटात. तर आपण थांबूया इथे गेटवर. कसं 5 मिनिटात थांबणार आपला स्टॉपवर. आपल्याला सर्व सामान उतरवायचं म्हणून आपण आधीच येऊन थांबलोय. तर डायरेक्ट आपण सामान उतरून भेटू. तिथून पण आपल्याला घ्यायला टेम्पो येणार आहे. टेम्पोला काय माहिती काय टेम्पो जाईल. येताना पण टेम्पोने आलं तर काय त्याचं माहिती नाही. पण तिथून आपल्याला 20-25 किलोमीटर आत जायचं आहे. तर बघू कसं काय होते. आपण आधी पोहोचूया तिकडे स्टॉपला, आपल्या स्टेशनला. नंतर बघू काय. मित्र गाईज फायनली रीच. चला तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलोय. आल्या नाही की सर्व नाश्त्याला आलेत. आपण पण नाश्त्याचा आस्वाद घेऊया. जवळजवळ 4 तर मित्रांनो, जवळजवळ आपण 10 तासाच्या प्रवासानंतर फायनली पोहोचलोय आपल्या लोकेशनवर. बघू शकता काय की खायला घेतलंय आणि ह्याचा पोट कधी भरतच नाही. बघायचा नुसता खातच असतो. व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल. चला नंतर भेटू, खूप भूक लागले. आपण खाऊन घेऊया. आता आपल्याला घ्यायला रिक्षा येणारी गाडी आहे. तर कसं काय याच्या पुढे होईल ते बघूया. भेटतो तुम्हाला. चला. आणि हा बाद चाललाय काय देत ना बड्डेची पार्टी. हा नुसता फुकटचा खातेस. काय आहे बड्डे बॉय, पार्टी कधी आहे? पेमेंट करो. पेमेंट वर इसका